द्या लक्ष. काय बघितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये? लिस्टमध्ये काय बघितले होते? मेथड्स बघितले होते. हां, लिस्टमध्ये सगळ्यात पहिले मेथड्स बघितले होते आपण. हां, जवळजवळ तुम्हाला 15 मेथड्स त्याच्यामध्ये पण शो केले. त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला मेथड शो केलेले लिस्टमध्ये. लिस्ट काय तुमचं बेसिकली एक म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. काल आपण कुठून स्टार्ट केलं होतं? लिस्टमध्ये म्युटेबल ऑब्जेक्टपासून आपण स्टार्ट केलं होतं. लिस्ट तुम्हाला सांगितली होती की म्युटेबल ऑब्जेक्ट आहे, म्हणजे की तुमचा जो लिस्ट आहे त्याच्या आतमध्ये जो डेटा असतो त्या डेटाला तुम्ही काय करू शकता? चेंज करू शकतात. बरोबर. कधी पण ओरिजिनल लिस्टमध्ये डेटा चेंज होऊ शकतो, ॲड होऊ शकतो, डिलीट होऊ शकतो. एक्झिस्टिंग डेटाला तुम्ही अपडेट करू शकता. बरोबर. जो पण डेटा आहे, एखादा डेटा जर का तुम्हाला अपडेट करायचा असेल तर त्याला देखील सुद्धा तुम्ही काय करू शकता? त्याच्या लिस्टमध्ये परफॉर्म करू शकता. सो लिस्ट तुमचं म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. त्याचा अर्थ काय की तुम्ही लिस्टला, ओरिजिनल लिस्टला डायरेक्टली चेंज करू शकता. बरोबर. सो त्याच्यासाठीच आपल्याकडे व्हेरियस मेथड्स आहे. जसं की पहिलं मेथड आपण बघितलं होतं अपेंड मेथड. अपेंड मेथडचं यूज करून आपण काय करणार आहे? डेटाला ॲड करण्याचं काम करणार आहे. म्हणजे डेटा आपण काय करणार आहे? पुट करणार आहे लिस्टमध्ये. आणि डेटा जेव्हा आपण पुट करू तो कुठं जाऊन ॲड होणार? तुमचं एंडिंगला जाऊन तुमचा ॲड होणार आहे डेटा. सेम एक्सटेंड पण मेथड काय करतोय? डेटाला ॲड करण्याचंच काम करतोय. बट अपेंड आणि एक्सटेंडमध्ये काय डिफरन्स आहे? अपेंड सिंगल डेटालाच फक्त ॲड करतोय. एक्सटेंड काय करतोय? मल्टिपल डेटाला काय करणार? तुमचा ॲड करण्यासाठी यूज होणार. आता आला इन्सर्ट मेथड. इन्सर्ट मेथड पण सेमच आहे. डेटाला ॲड करण्यासाठीच काय होणार? तुमचं यूज होणार. पण इन्सर्ट मेथड काय सांगतोय? स्पेसिफिक इंडेक्स नंबरवरती तुम्ही डेटाला इन्सर्ट करू शकता. अपेंड आणि एक्सटेंड त्याच्या पॅरललमध्ये काय करता येते दोघं? अपेंड आणि एक्सटेंड मेथड डेटाला एंडिंगला जाऊन ॲड करतोय आणि इन्सर्ट मेथड काय सांगतोय? तुम्ही ज्या पोझिशनवरती डेटा सांगता त्या पोझिशनवरती डेटाला ॲड करतो. त्याच्यानंतर होतं रिमूव्ह आणि पॉप. रिमूव्ह आणि पॉप काय करणार? तुमच्यासाठी डेटाला डिलीट करण्यासाठीच यूज होणार आहे. बरोबर. सो रिमूव्ह मेथड मध्ये तुम्ही स्पेसिफिक डेटा पास करणार. रिमूव्ह मेथडच्या आतमध्ये तुम्ही स्पेसिफिक डेटा पास करणार. त्या डेटाला पायथन सर्च करणार लिस्टमध्ये. जिथं सापडला तिथून काय करणार? तो डिलीट करून टाकणार. आणि पॉप काय करणार? पॉपमध्ये तुम्ही इंडेक्स नंबर पास करणार. पॉप मेथडमध्ये तुम्ही इंडेक्स नंबर पास करणार. तो स्पेसिफिक इंडेक्स नंबर तुमचा काय होणार? तिथं डिलीट होणार. सो रिमूव्ह आणि पॉप दोघांचं वर्किंग सेमच आहे. डेटा रिमूव्ह करणं, डेटा डिलीट करणं ओरिजिनल लिस्टमधून. बट रिमूव्हला काय पाहिजे? डेटा पाहिजे. आणि पॉपला काय पाहिजे? इंडेक्स नंबर पाहिजे. मग त्याच्यामध्ये पण व्हेरिएशन्स होते. जर का रिमूव्ह मेथडमध्ये तुम्ही पास नाही केला एखादा डेटा, रिमूव्ह मेथडमध्ये तुम्ही डेटाला पास नाही केला तर काय होणार? एरर आहे ना. जर का एखादा डेटा नाही सापडला तर रिमूव्ह मेथडमध्ये तुम्ही असा डेटा पास केला जो नाही सापडला पायथनला, मग काय होईल? बोला पटपट. तिथं पण एररच येणार. हां, तर दोन केसमध्ये तुम्हाला एरर येणार आहे. एरर येणार. चला, दोन केसेसमध्ये तुम्हाला एरर येणार आहे. पहिला केस आहे जर का तुम्ही डेटा पास नाही केला तर काय होईल? तुम्हाला एरर येईल. आणि जर का तुम्ही डेटा पास केला आणि तो डेटा नाही सापडला तरी पण तुम्हाला काय येणार आहे? एरर येणार. मग पॉप मेथडमध्ये काय होणार आहे? पॉप मेथडमध्ये इंडेक्स नंबर पास करायचा. तो इंडेक्स नंबरवरचा डेटा तुमचा काय होईल? तिथं रिमूव्ह होईल. आता पॉप मेथडच्या आतमध्ये जर का तुम्ही इंडेक्स नंबर पास नाही केला तर पॉप मेथड काय करतो? लिस्टमधला लास्ट डेटाला काय करतो? डिलीट करून टाकतो बाय डिफॉल्ट. त्याच्यानंतर जर का पॉप मेथडमध्ये तुम्ही इंडेक्स नंबर सोडून बाकी दुसरं कोणताही डेटा टाईप पास केला, म्हणजे दुसरं कोणताही डेटा पास केला तर काय होईल? स्ट्रिंग पास केलं तर एरर होईल पॉप मेथडमध्ये. आणि अजून एक एरर होतं पॉपमध्ये. जर का मी एक असा इंडेक्स नंबर पास केला जो प्रेझेंटच नाहीये, म्हणजे मी आउट ऑफ द इंडेक्स रेंज गेलो. मी जर का इथं दिलं 1000 पॉपमध्ये, तर तेवढी मोठी लिस्ट आहे का माझी? नाहीये. सो त्या केसमध्ये काय करणार? तो एरर देणार. इंडेक्स मेथड काय करतो? डेटा सर्च करण्याचं काम करणार. इंडेक्स मेथड तुमच्यासाठी डेटा सर्च करण्याचं काम करणार. आणि जिथं त्याला पहिल्यांदा डेटा सापडलं तिकडचा इंडेक्स नंबर तुम्हाला आउटपुट स्क्रीनवरती शो होणार. त्याच्यामध्येच तुम्हाला आर इंडेक्स दाखवलं होतं.
त्याला देखील तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. मग काउंट मेथड होतं. काउंट काय करणार, डेटाला काउंट करणार, म्हणजे की तो डेटा किती वेळा प्रेझेंट आहे तुमच्या लिस्टमध्ये, स्पेसिफिक काउंट एक आपल्याला काय करणार, प्रोव्हाइड करणार. सो काउंटमध्ये देखील तुम्ही डेटाला पास करणार आणि तो डेटाला पायथन सर्च करणार, तो डेटा किती वेळा प्रेझेंट आहे पूर्ण लिस्टमध्ये तो काउंट आपल्याला प्रोव्हाइड करणार. मग होतं सॉर्ट. सॉर्ट काय करतो, हां, असेंडिंग टू डिसेंडिंग आणि डिसेंडिंग टू असेंडिंग असं म्हणू शकतो. चला मग सॉर्ट काय करणार, बाय डिफॉल्ट जर का मी नुसतं सॉर्ट मेथडला अप्लाय केलं तर डेटा कशामध्ये कन्वर्ट होतो, असेंडिंग टू डिसेंडिंग का डिसेंडिंग टू असेंडिंग, असेंडिंग टू डिसेंडिंग, बरोबर. आणि जर का मला डिसेंडिंग टू असेंडिंग जायचं असेल तर रिव्हर्स इक्वल टू ट्रू सेट करायचं. मी तुम्हाला पॅरामीटर सांगितलं आणि त्याची व्हॅल्यू, बरोबर. ते कशाच्या आतमध्ये पुट करायचं, सॉर्ट मेथडच्या आतमध्ये पुट करायचं. त्याच्यानंतर रिव्हर्स मेथड होतो. रिव्हर्स मेथड काय करतो, पूर्ण लिस्टचा जो डेटा आहे त्याला रिव्हर्स फॉर्ममध्ये तुमच्यासमोर शो करणार. त्याच्यानंतर तुम्हाला काही असे फंक्शन्स दाखवले, मॅक्स, मीन, सम आणि सॉर्टेड. हां, हे जे फंक्शन्स होते मॅक्स, मीन, सम आणि सॉर्टेड फंक्शन्स, हे बेसिकली काय तुमचे मेथड्स नाही आहे, आता हे फंक्शन्स आहे. हे फंक्शन्सच्या आतमध्ये तुम्ही काय करणार, व्हेरिएबलला पास करणार. त्या व्हेरिएबलमध्ये काय स्टोर आहे, लिस्ट आहे. तर मॅक्स काय करणार, मॅक्झिमम डेटा फाइंड आउट करून देणार. मीन तुम्हाला मिनिमम डेटा देणार. सम काय करणार, सगळ्या डेटाचं सम करून तुमच्यासमोर प्रेझेंट करणार. सॉर्टेड काय करणार, सेम वर्किंग आहे, डेटाला सॉर्ट करणार. पण ओरिजिनल जी लिस्ट आहे त्याला सॉर्ट नाही करणार, तुम्हाला एक नवीन लिस्ट रिटर्न करणार सॉर्ट करून. हां, लक्षात घ्या, सॉर्टेड फंक्शन हा ओरिजिनल लिस्टला हात नाही लावत, त्या ओरिजिनल लिस्टमधलं फक्त डेटा घेतो आणि एक नवीन लिस्टच्या आतमध्ये पुट करतो असं समजा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण रिव्हर्स इक्वल टू ट्रूला तुम्ही पास करू शकता सॉर्टेड फंक्शन. त्याच्यानंतर होतं क्लिअर मेथड. क्लिअर तुमची मेथड आहे, म्हणजे की सगळा डेटा डिलीट करणार आणि काय रिटर्न करणार, एम्प्टी लिस्ट रिटर्न करणार. लिस्ट तुमची डिलीट नाही होत, लिस्टच्या आतमधलं डेटा डिलीट होतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर होतं डेल कीवर्ड. डेल कीवर्डच्या मदतीने तुम्ही व्हेरिएबलला, कोणतं पण व्हेरिएबलला डिलीट करू शकता. व्हेरिएबल डिलीट झालं की त्याच्या आतमधला डेटा पण डिलीट झाला, म्हणजे पूर्ण लिस्ट परमनंटली काय होऊ शकते, पायथनच्या मेमरीमधून डिलीट होऊ शकते. त्याच्यानंतर होतं लिस्ट कन्कॅटिनेशन किंवा लिस्ट जॉईनिंग. सो त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेरियस ऑपरेशन्स तिथं शो केले. पहिलं लिस्ट कन्कॅटिनेशन आपण प्लस ऑपरेटरच्या मदतीने केलं, म्हणजे की काय केलं आपण, एकपेक्षा जर जास्त लिस्ट होते त्यांचा सगळं डेटा एका सिंगल लिस्टमध्ये आपण घेऊन आलो. इथं आपल्याकडे किती लिस्ट होते, 3 लिस्ट होते. त्या 3 लिस्टचं डेटा आपण काय केलं, एका सिंगल लिस्टमध्ये आपण पुट करून दिलं. लक्षात येतं. मग सेम अजून लिस्ट जॉईन करण्यासाठी आपल्याकडे अजून 2 मेथड होते. एक होतं एक्सटेंड मेथड आणि एक होतं आपल्याकडं अपेंड मेथड. सो तुम्ही एक्सटेंड आणि अपेंड मेथडचं पण यूज करून एकपेक्षा जास्त लिस्टला काय करू शकता, जॉईन करू शकता. हां, अपेंड मेथडला डायरेक्टली अपेंड नाही होणार डेटा, कारण अपेंड मेथड एक ॲट ए टाइम सिंगल डेटाला काय करू शकतो, लिस्टमध्ये पुट करू शकतो. एक्सटेंड मेथड एकपेक्षा जास्त डेटा त्याला दिला तर तो पुट करू शकतो लिस्टमध्ये, पण अपेंडला नाही होणार. मग अपेंड काय करणार, फॉर लूपच्या मदतीने आपण एक डेटाला पिक करणार आणि अपेंडमध्ये पुट करत जाणार. मग अपेंड जेव्हा डेटा पुट करणार लिस्टमध्ये तेव्हा सिंगल डेटा काय होणार, तुमचं पुट होत राहणार. म्हणून आपल्याला इथं काय करावं लागलं, फॉर लूपला रन करावं लागलं. लक्षात घ्या, इथं आपण एक्सटेंड मेथडमध्ये फॉर लूपला नाही चालवलं, डायरेक्टली आपण L1 डॉट एक्सटेंड L2 केलं, म्हणजे L1 मध्ये आपण L2चा सगळा डेटा काय करतोय, पुट करतोय, बरोबर. आता L2 मध्ये किती डेटा आहे, 3 डेटा आहे. सो 3 डेटा बरोबर पायथननी एक करून एक्सटेंड मेथडच्या मदतीने L1 मध्ये पुट केलं. पण तेच L1 डॉट अपेंड L2 नाही करू शकत मी डायरेक्ट. लक्षात येतोय, कारण अपेंड मेथड ॲट ए टाइम एकच डेटाला घेऊ शकतो आणि इथं किती डेटा आहे, 3 डेटा आहे. सो त्या केसमध्ये आपण फॉर लूपच्या मदतीने एक डेटाला पिक केलं आणि अपेंडमध्ये पुट करत गेलो. मग अपेंड मेथड तो एक डेटा लिस्टमध्ये ॲड करत गेला. समजतोय कन्सेप्ट. मग होतं लिस्ट रिपिटेशन. रिपिटेशनचा अर्थ काय असतोय, की बेसिकली तुमच्या लिस्ट, ज्या पण लिस्टवरती तुम्ही रिपिटेशन ऑपरेटर यूज करताय तर त्या लिस्टच्या आतमधला जो डेटा आहे तो तेवढ्या मल्टिपल टाइम्स तुमच्यासाठी रिपीट होणार. म्हणजे या लिस्टवरती आपण कितीचं रिपिटेशन काउंट दिलं, 3चा दिलं. सो या लिस्टमध्ये 10, 20, 30 किती वेळ रिपीट होणार, 3 वेळेस तुमचं रिपीट होणार. सो टोटल डेटा किती होईल या लिस्टमध्ये, 9 डेटा होईल. पहिला इनिशियल हा डेटा आहे, 3 वेळेस रिपीट झाला तो डेटा. हा सेम डेटा 3 वेळेस रिपीट झाला एखाद्या लिस्टमध्ये तर 9 वेळेस झाला. मेंबरशिप ऑपरेटर, लिस्टमध्ये डेटा प्रेझेंट आहे का नाही ते चेक करण्यासाठी इन ऑपरेटरच्या मदतीने तुम्ही चेक करू शकता इझिली की तुमच्या लिस्टमध्ये डेटा प्रेझेंट आहे का नाही. त्याच्यानंतर फॉर लूप आणि वाईल लूप, ह्याला समजून घ्या. फॉर लूपच्या मदतीने आपण काय करू शकतो, एखाद्या लिस्टवरती ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. हां, आता काय गरज आहे लिस्ट, फॉर लूपची लिस्टवरती सपोज एक स्पेसिफिक डेटावरती तुम्हाला काहीतरी ऑपरेशन्स परफॉर्म करायचं असेल तर तुम्हाला कोण हेल्प करणार आहे, लूपच तुम्हाला हेल्प करणार आहे. कारण लिस्ट एक डेटाला काय करावं लागेल, तुम्हाला पिक करावं लागेल.
त्याला घेऊन काहीतरी ऑपरेशन्स परफॉर्म करावं लागेल त्याच्यावरती. सो एक एक डेटाला पिक कोण करू शकतो, तुमचं लूपच पिक करू शकतो. सो फॉर लूप आपण चालवणार कशावरती, लूप लिस्टवरती. फॉर लूपमध्ये सगळ्यात सोपं आहे, लिस्ट क्रिएट करा आणि इन ऑपरेटरच्या नंतर काय पास करा, त्या लिस्टला पुट करा तिथे. कारण इन ऑपरेटरच्या नंतर कोण यायला पाहिजे, सिक्वेन्शियल डेटा टाईप. आणि तुमचं स्ट्रिंग, लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी हे सगळे सिक्वेन्शियल डेटा टाईप. बरोबर. इथं आपण इन ऑपरेटरच्या नंतर नंबर्सला, बुलियन डेटा, नन डेटा टाईपला पुट करू शकतो का, नाही. तुम्ही तिथं फॉर लूपच्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की जर का तुम्ही ते डेटा टाईप्स पुट केले तर काय होणार, तुम्हाला एरर शो होणार. सो त्या केसमध्ये आपण इथं काय पुट करणार, सिक्वेन्शियल डेटा टाईप. आणि जेव्हा फॉर लूपमध्ये इन ऑपरेटरच्या नंतर सिक्वेन्शियल डेटा टाईप पुट होतो तर फॉर लूपचं वर्किंग कसं चालतो, एक एक डेटावरती तो काय करणार, आता इटरेट करणार, म्हणजे एक एक डेटावरती स्वतःला रोटेट करणार असं समजा. हां, सो पहिल्या डेटाला पिक करणार आणि कशामध्ये स्टोअर करणार, तो आय व्हेरिएबलमध्ये. फॉर आय इन ए म्हणजे पहिला डेटा पिक झाला 10, बरोबर. 10 कुठं गेला, आय मध्ये गेला. जसा आय मध्ये 10 स्टोअर झाला, पायथन कुठं गेला, फॉर लूपच्या आतमध्ये गेला, म्हणजे आतमध्ये एंटर झाला. एंटर करून तो काय करतोय, कोडला एक्झिक्यूट करतोय. किती लाईनचं कोड आहे, सिंगल लाईनचं कोड आहे. तेवढं सिंगल लाईनचं कोड तो काय करणार, आपल्यासाठी एक्झिक्यूट करणार. परत कुठं जाणार, लिस्टमध्येच जाणार, कारण लिस्टमधलं सगळं डेटा नाही झालं ना इटरेट. सो सेकंड डेटाकडे जाणार, आता 20ला पिक करणार आणि आय मध्ये स्टोअर करून द्या. मग परत आतमध्ये येणार आणि बाकीचा त्याचा जो वर्किंग आहे तो सेम पद्धतीने, जोपर्यंत शेवटचा डेटा त्याचा पिक होत नाही तोपर्यंत फॉर लूप तुमचं ॲक्टिवेट राहणार. आता वाईल लूप, वाईल लूपमध्ये आपल्याकडं काही असे ऑप्शन्स नाही आहे सिक्वेन्शियल डेटा टाईप पास करणं, सिक्वेन्शियल डेटा टाईपवरती डायरेक्ट रोटेट करणं, जो फॉर लूपमध्ये प्रेझेंट आहे. पण वाईल लूपमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं वाईल लूप स्टार्ट करावं लागेल. तुम्हाला डिसाईड करावं लागेल की वाईल लूप किती वेळ तुमचं फिरणार आहे, बरोबर ना. आणि ते तुम्ही कसं डिसाईड करणार, तुमच्या लिस्टच्या लेंथवरती डिपेंड असेल. कारण जर का तुम्ही सांगताय की लिस्टमधलं प्रत्येक डेटावरती माझं लूप फिरला पाहिजे, प्रत्येक डेटावरती लूप फिरला पाहिजे, म्हणजे लूप किती वेळा फिरणार त्या लिस्टच्या काउंटवरती डिपेंड आहे. मी इथं जर का तुम्हाला विचारलं फॉर लूप किती वेळा रोटेट झाला, फॉर लूप किती वेळा फिरला, तुम्ही काय सांगणार, काय काउंट आहे फॉर लूपचं इथं रोटेशनचं, किती, बोला आता काय झालंय. अरे फॉर लूप किती वेळ फिरला यार, 5 वेळेस फिरला ना. बोला मोठे मग 5 वेळेस फिरला. 5 का सांगितलं, कारण लिस्टमध्ये किती डेटा प्रेझेंट आहे तुमचं, 5 वेळेस डेटा प्रेझेंट आहे. सो वाईल लूपला पण सेम सेट करणार ना आपण. वाईल लूपला पण आपल्याला काय करावं लागेल, असं सेट करावं लागेल की वाईल लूप आपलं 5 वेळेस फिरणार, बरोबर. वाईल लूप आपलं किती वेळ फिरणार, 5 वेळेस फिरणार. वाईल लूप आपलं किती वेळ फिरणार, 5 वेळेस फिरणार. आणि मग 5 वेळेस रोटेट केल्यानंतर तो प्रत्येक डेटावरती रोटेट करणार. पण तो प्रत्येक डेटावरती ऑटो जाणार का, नाही. आपण फक्त इथं काय सेट केलेलं आहे, वाईल लूप आपलं स्टार्ट होणार आणि 5 वेळेस काय करणार, स्वतःला रोटेट करणार. आता कशावरती रोटेट करायचं आहे आपल्याला, डेटावरती रोटेट करायचं आहे. सो त्याचं पण कोड आपल्याला इथं राईट करावं लागेल, हे गोष्ट लक्षात घ्या. वाईल लूपमध्ये, वाईल लूपमध्ये आपल्याला लूप स्टार्ट करायचं आहे, लूप किती वेळा फिरलं पाहिजे ते पण सेट करायचं आहे, बरोबर ना. आणि मग कोणत्या डेटावरती लूप फिरला पाहिजे तो याचा कोड सुद्धा त्या वाईल लूपच्या आतमध्ये राईट करावा लागतो. सो असं वाईल लूपचं वर्किंग. वाईल लूपमध्ये बेसिक काय आहे, तुमचं लूप स्टार्ट करणं, स्टार्ट केल्यानंतर तो किती वेळा फिरला पाहिजे तो काउंट. आणि सपोज तुम्ही डिसाईड केलं 10 टाइम्स तुमचं वाईल लूप फिरला पाहिजे, सो 10 टाइम्स वाईल लूप तुमचं फिरणार आणि 10व्या रोटेशन नंतर तो स्टॉप पण झाला पाहिजे. सो असं वाईल लूप तुम्हाला बिल्ड करावं लागतं. सो वाईल लूप जेव्हा पण बिल्ड करणार, हे गोष्ट नेहमी लक्षात घ्या, वाईल लूपचं तुमचं स्टार्ट होणं महत्त्वाचं आहे. एकदा वाईल लूप स्टार्ट झालं की त्याच्यानंतर किती वेळ रोटेट करायचं आहे त्याला डिसाईड करा आणि तितक्या रोटेशन नंतर तो स्टॉप पण झाला पाहिजे. जर का तो तितक्या रोटेशन नंतर स्टॉप नाही होते म्हणजे त्याचा अर्थ काय, तो इन्फिनाइटमध्ये गेलेला आणि तो फिरतच राहणार आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. फॉर लूपमध्ये तसं चान्स नाही. फॉर लूपमध्ये कारण इन ऑपरेटर नंतर तुम्ही सिक्वेन्शियल डेटाला पास करताय आणि तो सिक्वेन्शियल डेटावरती डिपेंड आहे की फॉर लूप किती वेळ फिरणार आहे. सिक्वेन्शियल डेटामध्ये जो पण काउंट असेल, लिस्ट आहे तर लिस्टमध्ये किती डेटा होतं, 5, तर फॉर लूप 5 वेळेस फिरणार आणि स्टॉप होऊन जाणार. इथे इन्फायनाईटमध्ये जाण्याचा काही चान्सच नाही. एखादी स्ट्रिंग दिली तर त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये किती कॅरेक्टर्स आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. कॅरेक्टर संपले, फॉर लूप पण एंड झालं. पण वाईल लूप तसं नाही. वाईल लूप तुम्ही स्टार्ट करणार, किती वेळ फिरणार ते तुम्हीच डिसाईड करणार आणि तेवढ्या रोटेशन्स नंतर त्या स्टॉप पण झाला पाहिजे. आणि कोणत्या डेटावरती फिरवायचं आहे त्याच्या आतमध्ये त्याचा कोड तुम्हीच राईट डाऊन करणार. क्लिअर आहे. सो आपण वाईल लूपचा कोड कसं सेट केला, I = 0, 0 लेस देन लेंथ ऑफ L. L काय होतं तुमचं, बेसिकली
व्हेरिएबल होतं, त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये काय कुठे येईल, हा तुमचं होतं यल, काय होतं तुमचं यल होतं. त्या यल वरती आपण काय करणार आहे, लूपला रोटेट करणार. असं समजा की हा तुमचं यल, हां तर या यल वरती काय होणार तुमचं, यलच्या वरती आपलं काय डिपेंड आहे की वाईल लूप किती वेळा चालणार आहे, बरोबर ना. आणि इथं लेंथ आपण सेट करतो यलची, काय लेंथ आहे यलची, 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे वाईल लूप किती वेळ फिरला पाहिजे तुमचं, 9 वेळेसच फिरला पाहिजे. 9 वेळेस फिरला म्हणजे काय, प्रत्येक डेटावरती फिरला पाहिजे ना. सो त्या केसमध्ये तुम्ही इथं लेंथ काय सेट केली, 9, बरोबर. 0 लेस देन 9 चेक झालं, म्हणजे 0 लेस देन 9 चेक झालं, वाईल लूप तुमचा काय झालं, स्टार्ट झाला. मग कारण कंडिशन ट्रू झाली ना, 0 लेस देन 9, तर तुम्ही कुठे एंटर झाले, वाईल लूपच्या आतमध्ये एंटर झाले. आतमध्ये तुम्ही कोड काय लिहिले, प्रिंट यल मधलं 0 इंडेक्सवरचा डेटा, बरोबर ना. कारण आय मध्ये काय स्टोर आहे, 0. इथं येऊन काय पुट होणार, हा कशाने रिप्लेस होणार, आय तुमचं 0ने रिप्लेस होणार पहिल्यांदा. हां मग हा कुणाचं सिंटॅक्स आहे आपलं, इंडेक्सिंग स्लायसिंगमध्ये आपण बघितलं होतं, यल ब्रॅकेटच्या आतमध्ये 0. समजतोय कन्सेप्ट. मग काय ॲक्सेस भेटणार, प्रिंट काय होणार, पहिला डेटा, सो ॲपल प्रिंट होणार. मग आयची व्हॅल्यू काय झाली, 1 झाली. मग 1 लेस देन 9 आहे का नाही चेक होणार, परत आतमध्ये येणार. आता 0 कशाने रिप्लेस होणार, 1. सो अशा पद्धतीने तुमचं वर्किंग चालणार प्रत्येक डेटावरती. सो गेला तुमचा वाईल लूप प्रत्येक डेटावरती. कोण घेऊन गेले, तुम्हीच घेऊन गेले. हे पण कन्सेप्ट समजा. इथं हा जो कोड तुम्ही लिहिलेला आहे ना, त्याच्या मदतीने तुम्ही प्रत्येक डेटाचा ॲक्सेस घेता. डेटाचा ॲक्सेस कसा घेतला, या एवढ्या कोडने, हा जो हायलाईट केलेला पार्ट आहे ना, त्या कोडने तुम्हाला प्रत्येक डेटाचा ॲक्सेस भेटतं. आणि फॉर लूपमध्ये कारण फॉर लूप इटरेटच करतो त्या सिक्वेन्शियल डेटावरती, त्या डेटाला पिक करून तो कशामध्ये स्टोअर करतो, आयमध्ये. मग आयमध्ये तो डेटा तुम्हाला भेटतो. आणि इथं तुम्हाला डेटा कसा भेटतोय, वाईल लूपमध्ये काही अशा पद्धतीने. कन्सेप्ट समजतोय. सो फॉर लूप आणि वाईल लूप ह्याला अंडरस्टँड करा. पुढं जाऊ आपण. पुढं काय कोड दिलं होतं तुम्ही मला, अजून सेमच कोड होतं, नाही हा सेम नव्हतं. चला हा कोड समजून घ्या. आता हा काय होतं तुमचं, एक L2 ची लिस्ट होती तुमची. हां एक L2 ची लिस्ट होती, 10 20 30 40 50 60. किती एलिमेंट्स आहे याच्यामध्ये, 6 एलिमेंट्स आहे. ही काय आहे तुमची, हा काय तुमचं 6 एलिमेंट्स आहे याच्यामध्ये, या डेटामध्ये. आता या 6 एलिमेंट्समध्ये ही काय तुमची एम्प्टी लिस्ट आहे, बरोबर. काय करतोय आपण, एक एक डेटाला काय करतोय, त्या एम्प्टी लिस्टमध्ये काय करत चालू आहे, आपण पुट करत जातोय. लक्षात येतोय हा कन्सेप्ट आपण कसं इम्प्लिमेंट केलेलं आहे. हां सगळ्यात पहिले काय झालं, L2 मध्ये तुमचं लिस्ट आहे. हां L2 मध्ये तुमची लिस्ट आहे. L व्हेरिएबलमध्ये काय तुमचं एम्प्टी लिस्ट आहे. आता तुम्ही आय इक्वल टू काय सेट केलंय, 0. मग वाईल लूपमध्ये तुम्ही येत आहे, आय लेस देन काय चेक करताय, लेंथ ऑफ L2. म्हणजे काय चेक झालं इथं सांगता, बेसिकली कोणतं स्टेटमेंट चेक झालं इथं, काय चेक होतंय, ट्रू कसं काय झाली ही कंडिशन, वाईल लूप स्टार्ट कसं झालं ते सांगा. झिरो लेस देन कशासोबत चेक होतोय, L2 मध्ये 10 सोबत चेक होतोय. झिरो लेस देन कशासोबत चेक होतोय, लेंथ ऑफ. हा मग काय लेंथ मला ते सांगा, 6. पण 0 लेस देन 6 चेक होतोय. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, 0 लेस देन आता 10 चेक झाला आणि मग पुढे जाऊन 0 लेस देन 20 चेक होणार का. इथं 6 फिक्स राहणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. इथं काय, इथं 6 फिक्स राहणार आहे. लेंथ ऑफ L2 काय तुमचं 6 आहे, म्हणून इथं 6 फिक्स आहे ते काउंट. इथं आपण मॅन्युअली डेटा पुट नाही केलंय, असं पुट नाही केलंय आपण 6. लक्षात येतोय का, आपण काय घेतलेलं आहे इथं, लेंथ ऑफ L2 घेतलेलं आहे.
म्हणजे 0<6 चेक होतोय, मग तुम्ही आतमध्ये येत आहे. काय होतं या कोडनी? काय होतंय? बघितलंय आपण वरती अपेंडला. हा, डेटा इन्सर्ट होतोय. कोणता डेटा इन्सर्ट होणार? L2 मध्ये 6 डेटा आहे. 6 मधून कोणता डेटा इन्सर्ट होणार? हा, फर्स्ट डेटा इन्सर्ट होणार, बरोबर. हा, एल डॉट अपेंड. एल काय? एम्प्टी लिस्ट आहे. एल काय? तुमची एम्प्टी लिस्ट आहे. म्हणजे एम्प्टी लिस्ट मध्ये आपण काय पुट करतोय? डेटा पुट करतोय. अपेंड काय करतो? डेटा पुट करण्याचं काम करतो, डेटा ऍड करण्याचं काम करतो. हा, आता अपेंडला काय पाहिजे? डेटा पाहिजे. किती डेटा पाहिजे? सिंगल डेटा पाहिजे. एकच डेटावरती तो काम करणार आहे फक्त. तर पहिला डेटा इथं आपल्याकडे काय येणार आहे? कारण इथं आपण L2 आणि हा स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये आय लिहिलंय, तर आय कशाने रिप्लेस होणार? इनिशियल आय कशाने रिप्लेस होणार? आय कशाने रिप्लेस होणार? का चुकतंय? गडबड नका करू, शांतपणे विचार करा. आय कशाने रिप्लेस होणार? आयचा डेटा काय ते चेक करा. 0. मग आय कशाने रिप्लेस होणार? 0. मग L2 स्क्वेअर ब्रॅकेट 0. मग काय झालं इथं? इंडेक्सिंग स्लायसिंग मध्ये आपण व्हेरिएबलचं नाव लिहायचो, स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये इंडेक्स नंबर पास करायचो. मग तुम्ही काय सांगायचं? मला कोणता डेटा प्रिंट होणार आहे ते सांगायचं ना. मग इथं काय डेटा होईल? 0 इंडेक्स नंबरवरचा डेटा येईल. सो काय 0 इंडेक्स नंबरवरचा डेटा? 10. सो 10 येणार इथं. हा पूर्ण डेटा कशाने रिप्लेस होईल? हा कोड 10 ने रिप्लेस होईल. म्हणजे अपेंड मध्ये काय आलं? 10 आलं. मग एल मध्ये काय गेलं? 10 गेलं. म्हणजे एम्प्टी लिस्ट मध्ये काय आलं? सगळ्यात पहिले 10 डेटा आलं. सेम परत प्रोसेस तुमची. आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार. कितीने इन्क्रीमेंट होणार? 1. म्हणजे आय पहिले काय होतं? आय पहिले काय होतं? 0. आता काय झालं? 1. आणि 1 कुठं? चला आता 1 झालं. मग काय चेक होणार तुमचं? 1<6. काय 6 बदलणार? 1<6 चेक होणार. परत आतमध्ये एंटर होतोय आपण. आता काय होणार? एल डॉट अपेंड L2 मध्ये. आता आय ची व्हॅल्यू कशाने रिप्लेस झाली? 1 ने. मग आता काय चेक? आता कोणता डेटा येणार? 20. का 20 येणार? एक 1 इंडेक्स नंबर वरती 20 डेटा आहे म्हणून इथं 20 आहे. एवढं सांगायचं काय? नवीन काय आहे? मी तुम्हाला काय प्रश्न विचारतोय ना, तर काय नवीन नाही विचारणार. जे शिकवलं तेच विचारणार. आता आयची व्हॅल्यू परत अपडेट होणार, परत तुमचं रोटेशन कम्प्लीट राहणार. का हा कोड तुम्हाला एक्सप्लेन करतोय? कारण एक गोष्ट लक्षात घ्या, तो जो कोड आहे ना, हा कोडला तुम्ही चेंज करून जो डेटा तुम्ही एम्प्टी लिस्टमध्ये पुट करताय, कोणता डेटा पुट करताय तुम्ही एम्प्टी लिस्टमध्ये? एक ऑब्झर्व करताय तुम्ही, हाच डेटा परत तुम्ही त्याच्यामध्ये पुट करत बसले. 10, 20, 30, 40, 50, 60 तो सेम डेटा त्या लिस्टमध्ये जातो. काय अर्थ नाही त्या लिस्ट? काय यूज आहे का? लक्षात येतोय का? हां, पण नाही. आपण त्या एम्प्टी लिस्टमध्ये डेटा पास करण्या अगोदर जर का त्या डेटावरती काही काम केलं आणि मग पास केलं तर? लक्षात येतोय? डेटाचा ऍक्सेस तर भेटला ना तुम्हाला. तुम्हाला 10 तर आला नाही तर आता त्या 10 मध्ये काहीतरी करा, काहीतरी ऑपरेशन्स करा. त्या 10 ची व्हॅल्यू कशाने तरी इन्क्रीज करा. कन्सेप्ट समजतोय? त्या 10 ची व्हॅल्यू काय करा, कशाने तरी इन्क्रीज करा किंवा डिक्रीज तरी करा ऍटलिस्ट. म्हणजे काहीतरी मॅनिप्युलेट करा त्या डेटाला आणि मग त्या एम्प्टी लिस्टमध्ये जाऊ द्या. मग त्या डेटाचा आपल्याला काहीतरी काय आहे व्हॅल्यू. सेम डेटा जर का त्याच्यामध्ये आला, काय करू मी त्या डेटाचं? जर का मला सेमच डेटा पाहिजे होतं तर याच लिस्टला प्रिंट करून टाकतो ना मी खाली. कन्सेप्ट लक्षात येतोय? सो जे असं ऑपरेशन्स तुम्ही कधी परफॉर्म करणार हे पण समजून घ्या. जेव्हा तुम्हाला ही तुमची मेन लिस्ट, बरोबर, ही तुमची मेन लिस्ट, त्या मेन लिस्टच्या आतमध्ये जो डेटा आहे त्याचा तुम्हाला ॲक्सेस भेटतोय. पहिली गोष्ट, त्या मेन लिस्टच्या आतमधल्या डेटाचा ॲक्सेस भेटतोय. एकदा डेटा तुमच्याकडे आला, एक एक करून डेटा येतोय ना, मग एक एक करून डेटा तुमच्याकडे येतोय. त्या डेटावरती काहीतरी ऑपरेशन करा, त्याला डेटाला चेंज करा. सपोज त्या 10 प्रत्येक डेटामध्ये मी तुम्हाला सांगतोय +10 करून टाका. मी काय सांगतोय, ह्याच्यामध्ये जो डेटा आहे ना त्याच्यामध्ये प्रत्येक डेटामध्ये +10 झाला पाहिजे आणि तो नवीन डेटा या एम्प्टी लिस्टमध्ये आला पाहिजे. मग कसं करणार तुम्ही? +10. वा, बघा काय केलंय त्यांनी इथं संदेशने. बघा इथं तुमचं काय येतोय, एक एक करून डेटाच येतोय ना अपेंड फंक्शनमध्ये.
एकदा डेटा आला की त्याच्यासोबत काय करा, प्लसची ॲडिशन करा. प्रत्येक डेटा प्लसने अपडेट होईल आणि मग अपेंड होईल या एम्प्टी लिस्टमध्ये. कन्सेप्ट समजतो? सो हा जो कोड आहे ना, याला असे लिहिण्याची काहीच गरज नव्हती. हाच कोड तुमचा बरोबर होता जर का एक एक डेटा माझ्यासमोर आणायचा आहे. कन्सेप्ट समजतोय का? एक एक डेटा जर का माझ्यासमोर आणायचा आहे ना, तर हाच कोड होता त्याच्यासाठी. हा कोड आपण कधी इम्प्लिमेंट करतो, जेव्हा एक तुमच्याकडं मेन लिस्ट आहे, त्या मेन लिस्टच्या डेटाला तुम्हाला काहीतरी अपडेट करायचं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी चेंज आणायचं आहे आणि मग तो जो नवीन डेटा आहे ना, चेंज होऊन जो नवीन डेटा भेटणार आहे त्याला एम्प्टी लिस्टमध्ये तुम्ही पुट करणार आणि मग त्या लिस्टला मला ॲक्सेस देणार. कन्सेप्ट समजतोय? इथं तुम्ही काय करताय, या कोडमध्ये त्याच डेटाला या लिस्टमध्ये पुट करून देताय. हे काय झालं? त्याचा मला काहीच उपयोग नाही, त्याचा काही यूजच नाही मला. बेसिकली मी असं सांगणार तुम्हाला, या लिस्टचा मला काहीच यूज नाही. उलट तुम्ही काय केलं, पायथनची मेमरी इथे इन्क्रीज केली. डबल डेटा क्रिएट करून तुम्ही काय केलं, पायथनची मेमरी इथं काय करताय, तुम्ही इन्क्रीज करताय. बस, बाकी काहीच करत नाही. सो अंडरस्टँड करा हे कोड जे तुम्ही लिहिताय. जेव्हा पण कोड राईट करताय त्याच्या मागचा कन्सेप्ट समजा, वर्किंग समजा. कोणताही कोड असंच लिहिलं जाणार नाही, लक्षात घ्या. हा रॉंग वे होता. जर का तुम्ही मला हाच डेटा देत होता, सेम डेटा जर का मला भेटणार होता दुसऱ्या लिस्टमध्ये, तर त्याचा मला काहीच यूज नव्हता. हा कन्सेप्ट समजा. जर का तुम्ही मला ही लिस्ट देताय, एम्प्टी लिस्ट तुम्ही जर का माझ्यासमोर देताय, त्याला भरून देताय, सो काहीतरी नवीन पाहिजे ना मला त्याच्यामध्ये, तर मी त्याला ऑब्झर्व करणार, काहीतरी त्याच्यामध्ये पॅटर्न बघणार, ॲनालिसिस करणार. लक्षात घ्या. तोच डेटा जर का परत आला तर ॲनालिसिस चेंज नाही होणार, काय माझं पॉईंट ऑफ व्ह्यू पण चेंज नाही होणार, माझी थिंकिंग पण चेंज नाही होणार. त्या डेटाला बघून, डेटाला बघून थिंकिंग कधी चेंज होईल, जेव्हा तुम्ही याच्यामध्ये काहीतरी नवीन डेटा देणार. हां, तेव्हा मी सांगू शकतो, अरे प्रिव्हियस डेटा काय होता, 10 होता, त्याच्या प्रत्येक डेटामध्ये ह्यांनी मला प्लस केलंय, 10नी प्लस केलंय, म्हणजे इन्क्रीज करून मला डेटा पाठवला. समजा आणि अंडरस्टँड करा. चला, ठीक आहे. मग एवढंच होतं कालचं आपलं. फॉर लूप, वाईल लूप समजून घ्या. हां, व्यवस्थितपणे कन्सेप्टला इम्प्लिमेंट करता आलाच पाहिजे ते. नवीन कन्सेप्टला आपण जाऊ. आता मला हा तुम्हाला एक्सप्लेन करावं लागलं, कारण मी हा काल घेतला नव्हता तुमच्याकडून, कारण मी तुमच्याकडून ते कोड घेतले आणि तुम्हाला सांगितलं की मला कोड द्या तुम्ही. ठीक आहे, म्हणून तुम्हाला आज हा एक्सप्लेन पण केलं, फॉर आणि वाईल लूप, मेंबरशिप ऑपरेटर आणि रिपिटेशन ऑपरेटर. सो आता आपण आज नवीन कन्सेप्ट चालू करू. आपलं लक्ष द्यायचं सगळ्यांनी. बेस संपत आलाय. आता शेवटचे कन्सेप्ट आहे, अंडरस्टँड करा. आता शेवटचे पण 2 महत्त्वाचे कन्सेप्ट. हां, सगळ्यात महत्त्वाचे म्हणणार मी लिस्टमधले. आत्तापर्यंत जो तुम्ही लिस्ट स्टडी केलाय ना, तो बेसिक होता. इंडेक्सिंग, स्लायसिंग, मेथड्स, हे काय असे अवघड नव्हते म्हणजे. आणि आता जे शेवटचे 2 कन्सेप्ट आहे ना, ते इम्पॉर्टंट आहे आणि त्यांना तुम्हाला यूज करता आला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, त्यांना तुम्हाला यूज करता आला पाहिजे. सो व्यवस्थित अंडरस्टँड करायचे, स्टेप बाय स्टेप सांगतोय, प्रत्येक गोष्ट समजून घ्या कशा पद्धतीने हे कन्सेप्ट सांगणार. ठीक आहे, थोडंसं हार्ड वाटणार आहे, पण समजून घ्या. पुढचं पहिलं कन्सेप्ट आहे लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. सेम कन्सेप्ट आहे. इथं तुम्ही हा टॉपिक स्टडी केला ना, हे बघा, हा असं कोड तुम्ही लिहिलं होतं ना वाईल लूपचं, लक्षात येतोय? मी काय सांगितलं तुम्हाला इथं, असं कोड कधी लिहायचं, जेव्हा तुम्ही काय तुमच्याकडे काय एक्झिस्टिंग डेटा आहे, म्हणजे काय तुमच्याकडे एक मेन डेटा आहे का, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणू शकतो, एक्झिस्टिंग डेटा म्हणू शकतो, कारण हा डेटा ऑलरेडी एक्झिस्ट करतोय ना. हा डेटा काय करतोय, ऑलरेडी एक्झिस्ट करतोय. तुम्ही काय करताय, त्या डेटाला एक एक करून पिक करणार, त्याच्यामध्ये काहीतरी चेंज करणार आणि मग तो नवीन डेटा कशामध्ये पुट करणार, तुम्ही या एम्प्टी लिस्टमध्ये पुट करणार आणि मग ती जी नवीन लिस्ट बनणार तुमची,
पहिले ती लिस्ट कशी होती, एम्प्टी होती. आता तुम्ही त्याला काय केलं, फिल केलं. पण जो फिल झालेला डेटा आहे त्याच्यामध्ये काहीतरी अपडेशन पण झालेलं आहे, बरोबर ना. तुम्ही ॲज इट इज डेटा मला नाही देणार ना. काय सांगितलं होतं मी तुम्हाला, ही लिस्ट मला कधी महत्त्वाची असेल, जेव्हा त्याच्यामध्ये जो डेटा येईल तो काहीतरी नवीन असेल, नवीन पॅटर्नमध्ये असेल. सो तेव्हा तुम्ही काय करणार, या कोडला काय करणार, तुम्ही इम्प्लिमेंट करणार. सो सेम कन्सेप्ट आहे तुमचं लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचं. चला सोप्या भाषेमध्ये पहिली डेफिनेशन देऊ आणि मग त्याला अंडरस्टँड करू. लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचं कन्सेप्ट काय सांगतो. हां, जी लिस्ट, एम्प्टी लिस्ट तुम्ही क्रिएट करताय ना, जी एम्प्टी लिस्ट तुम्ही क्रिएट करताय ना, त्याच्या आतमध्येच काय करा, कोडला राईट डाऊन करा. कन्सेप्ट समजा. काय सांगतोय मी परत एकदा, सगळ्या सोप्या भाषेमध्ये असं सांगू शकतो की जी एम्प्टी लिस्ट आपण क्रिएट करतोय ना, त्या एम्प्टी लिस्टच्या आतमध्येच कोड लिहायचा. हा, एम्प्टी लिस्टच्या आतमध्येच काय करायचं, कोड लिहायचा. जो कोड तुम्ही लिहिणार आहे ना, तो सिंगल लाईन मध्येच असेल. सिंगल लाईन मध्ये तुमचं सगळं कोड बसला पाहिजे. सगळं कोड तुम्ही फॉर लूप करताय, ते फॉर लूपचं पण सगळं कोड एका लाईन मध्ये आहे. कन्सेप्ट सांग. सो लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचं डेफिनेशन असतोय की बेसिकली तो काय सांगतोय, इट ऑफर्स ए एक मिनिट आपण परत समजा. आता लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. हां, लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचं कन्सेप्ट काय सांगतोय, एक नवीन लिस्ट तयार करायची. काय करायची, एक नवीन लिस्ट तयार करायची. ती जी नवीन लिस्ट असणार ना, ती तुमची एम्प्टी असणार. हां, एक नवीन लिस्ट तयार करायची, ती नवीन लिस्ट तुमची एम्प्टी असणार. त्या एम्प्टी लिस्टच्या आतमध्येच काय करायचं, कोडला राईट डाऊन करायचं. आणि जो कोड तुम्ही राईट डाऊन करता ना त्या एम्प्टी लिस्टमध्ये, तो सिंगल लाईन ऑफ तुमचा कोड असेल. एवढंच. काय सांगतोय परत ऐका. लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा कन्सेप्ट काय सांगतोय, एक एम्प्टी लिस्ट म्हणजे की एक नवीन लिस्टच बनवताय तुम्ही बेसिकली. फक्त ती जी नवीन लिस्ट तुम्ही क्रिएट केलेली ती कशी असणार, तुमची एम्प्टी असणार. हां, जी नवीन लिस्ट तुम्ही क्रिएट केलेली ती एम्प्टी असणार आणि त्या एम्प्टी लिस्टच्या आतमध्येच तुम्ही कोडला राईट डाऊन करणार आणि तो कोड बेसिकली तुमचं सिंगल लाईनमध्ये असणार. हां, म्हणूनच मी काय म्हणतोय त्याला शॉर्टर सिंटॅक्स. जो सिंटॅक्स आहे फॉर लूपचा सिंटॅक्स कसा असतो, फॉर, आय, इन, रेंज असं मी म्हणू शकतो. कोलन, मग कोलनच्या आतमध्ये तुम्ही एंटर की प्रेस करतात, सेकंड लाईनवरती जातात आणि मग कोड लिहितात, बरोबर. असं तुमचं सिंटॅक्स आहे. पण आता सिंटॅक्स काय झालं, चेंज झालं फॉर लूपचं. फॉर लूपचं सिंटॅक्स आता कसं पाहिजे, सगळं एका लाईनमध्येच पाहिजे. लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचं मी परत डेफिनेशन काय सांगतोय, एक नवीन लिस्ट बनवा. ती नवीन लिस्टच्या आतमध्येच कोडला राईट डाऊन करायचं. ती तुमची नवीन लिस्ट कशी असणार, एम्प्टी असणार पहिली गोष्ट. त्या एम्प्टी लिस्टच्या आतमध्ये तुम्ही कोड राईट डाऊन करणार आणि जो कोड लिहिणार तो सिंगल लाईनमध्ये असणार. क्लिअर. आता पायथनची डेफिनेशन राईट डाऊन करू आणि मग तुम्हाला सिंटॅक्स सांगतो आणि मग कोड राईट डाऊन करू, म्हणजे समजून जाईल. डेटा नाही म्हणणार, एक्झिस्टिंग लिस्ट म्हणून. चला समजून घ्या. आता एक आपली एक्झिस्टिंग लिस्ट बनवू, म्हणजे की मेन लिस्ट आपली, जसं मी तुम्हाला वरती सांगत होतो. काय करणार मी, एक एल नावाची लिस्ट बनवणार. त्याच्या आतमध्ये काय करणार मी, काहीतरी असं डेटा स्टोअर करणार. काय असतंय, बस. ही काय तुमची एक्झिस्टिंग लिस्ट. हां,
ही काय तुमची एक्झिस्टिंग लिस्ट आहे. आता ह्याच्या बेसिसवरती आपल्याला काय करायची, एक नवीन लिस्ट डिफाईन करायची. चला आता माझं आहे ना एक प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे तुम्हाला, ही माझी काय लिस्ट आहे हां, ही आणि एक काय करणार मी इथं L1 इक्वल टू एक एम्प्टी लिस्ट बनवणार. हां आता माझं काय प्रॉब्लेम स्टेटमेंट की या L1 मध्ये हा सगळं डेटा आला पाहिजे, L1 मध्ये हा सगळं डेटा आला पाहिजे, बट सगळं जो डेटा येणार आहे ना त्याला अप्पर केसमध्ये कन्वर्ट करून आणा. कन्सेप्ट समजतोय मी काय म्हणतोय, हा जो सगळं डेटा आहे ना माझं, हा सगळं डेटा कशामध्ये घेऊन या लिस्टमध्ये घेऊन या, एम्प्टी लिस्टमध्ये घेऊन या. ही जी आपली एम्प्टी लिस्ट आहे ना, ही जी एम्प्टी लिस्ट मी इथं बनवली ना, या एम्प्टी लिस्टच्या आतमध्ये सगळं डेटा घेऊन या. पण जो सगळा डेटा त्याच्यामध्ये पडणार ना तो अप्पर केसमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर पडणार. म्हणजे जो ॲपल इथं येणार तो असा ॲपल दिसणार का मला, नाही, तो कशा केसमध्ये दिसणार, कॅपिटल लेटर्समध्ये दिसणार. कन्सेप्ट समजतोय. आता काय करतोय मी, एक फॉर लूप चालू करतोय, फॉर आय इन एल वरती मी काय करतोय, माझं फॉर लूप स्टार्ट करतोय आणि खाली जातोय. L1 डॉट काय करणार मी, अपेंड करणार आणि अपेंडच्या आतमध्ये काय पास करणार, आय. पण मी कसं सांगतोय, आय डायरेक्टली पास झाला पाहिजे का, नाही, डॉट करणार आणि मी काय ॲड करणार त्याच्यावरती, अप्पर फंक्शन. म्हणजे अप्पर मेथड आपण स्टडी केलं होतं, आठवतंय तुम्हाला स्ट्रिंगमध्ये. सो आता काय होणार, कशी वर्किंग चालणार, फॉर लूप कुणावरती चालतोय आता, या लिस्टवरती चालणार बरोबर. त्या लिस्टवरती जसं स्टार्ट झाला, पहिल्या डेटाला पिक करणार, पहिल्या डेटाला पिक करून कुठं पुट करणार, आयमध्ये स्टोअर करणार, आयमध्ये स्टोअर करणार. एकदा की डेटा आयमध्ये स्टोअर झाला की मग कुठं जाणार, डेटा आयमध्ये स्टोअर झाल्यानंतर पायथन आतमध्ये एंटर होणार. आता मी काय सांगतोय, L1 मध्ये अपेंड करा, म्हणजे L1 मध्ये डेटाला ऍड करा. L1 मध्ये काय एम्प्टी लिस्ट आहे, म्हणजे एम्प्टी लिस्टमध्ये डेटा ऍड करा. कोणता डेटा ऍड करा, आयमध्ये कोणता डेटा आहे आता सध्या, ॲपलला पण कशामध्ये कन्वर्ट करा, अप्पर केसमध्ये. आणि तो अप्पर केस डेटा कशामध्ये जाईल तुमचं, L1 मध्ये. सो आता जेव्हा मी इथं प्रिंट L1 करणार, आता इथं मी जेव्हा प्रिंट L1 करणार, सो काय डेटा येतोय आपण बघू. आला सगळं डेटा, पण कसं आला आता, अप्पर केसमध्ये आलं, कॅपिटल लेटर्समध्ये आलं. लक्षात येतोय. आता जसं तसं डेटा नाही येत नाही, लक्षात येतोय. आता मी सांगू शकतो की जसं तसं डेटा आलेला आहे का, काय सांगणार मी याच्यामधून, जो डेटा होता त्याला सगळं ॲपल केसमध्ये कन्वर्ट करून माझ्यासमोर प्रेझेंट केलं गेलं. कन्सेप्ट समजतोय. आता हा कन्सेप्ट तुम्हाला पहिले काय दाखवला, आता लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये. लिस्ट कॉम्प्रिहेन्शनबद्दल काय सांगितलं मी तुम्हाला, काय बनवायचंय, चला एक L2 नावाचं व्हेरिएबल बनवत आहे. हां एक व्हेरिएबल बनवलं. आता त्या व्हेरिएबलमध्ये काय करणार मी, एक एम्प्टी लिस्ट बनवणार, म्हणजे एक नवीन लिस्ट बनवणार. हां त्या नवीन लिस्टच्या आतमध्ये कोड लिहायचं आणि जो कोड लिहिणार तो सिंगल लाईनमध्ये लिहिणार. लक्षात येतोय, जो कोड लिहिणार तो सिंगल लाईनमध्ये लिहिणार. सो कशा पद्धतीने, आता हा जो सेम कोड आहे ना, हा जो सेम कोड आहे ना, 1 2 3 4 3 लाईनमध्ये जो लिहिलेला होता, या 3 लाईनचा कोड आपण काय करणार, एका सिंगल लाईनमध्ये आता घेऊन येणार. हा पूर्ण 3 लाईनचा कोड आपण कसं करणार, आता सिंगल लाईनमध्ये घेऊन येणार. समजून घ्या सिंगल लाईनमध्ये कसं घेऊन येतोय. सगळ्यात पहिले ह्याचं सिंटॅक्स समजून घ्या. मग वरच्या 3 लाईनचा जो कोड मी लिहिलेला आहे ना त्याचं सिंटॅक्स समजा. हां काय करणार मी, सगळ्यात पहिले एक नवीन लिस्ट बनवणार. हां एम्प्टी लिस्ट असणार, ती माझी नवीन लिस्ट असणार. त्याच्या आतमध्ये मी काय करणार आहे, माझं डेटा राईट डाऊन करणार आहे. सो सगळ्यात पहिले मी काय लिहिणार, इथं एक्सप्रेशन लिहिणार. काय लिहिणार, एक्सप्रेशन. एक्सप्रेशनला स्लॅश करून तुमच्यासाठी अजून सोप्या भाषेत लिहितोय कोड. काय लिहिणार मी इथं, कोड लिहिणार. म्हणजे की असं एक्सप्रेशन लिहिणार जो एक्सप्रेशन माझ्या त्या लिस्टमध्ये अपेंड होणार असं समजा. हा एक्सप्रेशन इथं कोणता येणार आहे, हा एक्सप्रेशन इथं कोणता येणार आहे, असं कोड जो माझ्या त्या लिस्टमध्ये अपेंड होणार आहे. या एम्प्टी लिस्ट आहे ना ही माझी, एम्प्टी लिस्टच्या आतमध्ये मी कोड लिहितोय. सो त्या एम्प्टी लिस्टच्या आतमध्ये काय होणार, तो कोड माझा अपेंड होणार. म्हणजे जो कोड असेल ना, त्या कोड जेव्हा सॉल्व्ह होईल तेव्हा त्याचा जो पण डेटा असेल तो त्या एम्प्टी लिस्टमध्ये काय होईल, माझं अपेंड होईल. सो त्याचं एक्सप्रेशन इथं येणार. लक्षात घ्या, त्याचं एक्सप्रेशन इथं येणार आणि मग तुम्ही चालवायचं तुमचं फॉर लूप. तुमचा जो पण फॉर लूप आहे त्याला तुम्ही इथं सिम्पल वेमध्ये राईट करायचं. कन्सेप्ट समजतोय. काय कसं लिहिणार आणि कशा पद्धतीने लिहिणार. काय सांगतोय मी, पहिल्यांदा लिहायला एक्सप्रेशन लिहायला सांगतोय. एक्सप्रेशन काय असणार आहे बेसिकली, की आता या कोडमध्ये एक्सप्रेशन कोणतं आहे, हा तुमचा नॉर्मल फॉर्ममध्ये तुम्ही कोड लिहिलेला आहे बरोबर. हे या कोडमध्ये एक्सप्रेशन कोणतं आहे तुमचं, आय डॉट अप्पर.
हा तुमचा काय एक्सप्रेशन आहे. आय डॉट अप्परला मी एक्सप्रेशन का म्हणतोय, कारण हा एक्सप्रेशन सॉल्व्ह होणार आहे. हा एक्सप्रेशन सॉल्व्ह होण्यासारखं आहे. बेसिकली आयमध्ये काय येणार आहे, डेटा येणार आहे. सपोज पहिल्यांदा डेटा कोणता आला, ॲपल. मग ॲपलला तुम्ही कशामध्ये कन्वर्ट केलं, अप्पर केसमध्ये कन्वर्ट केलं. समजतंय. सो तो काय झाला, एक्सप्रेशन. आणि मग तो जो डेटा अप्पर केसमध्ये कन्वर्ट झाला तो कुठं पुट झाला, L1 मध्ये पुट झाला, म्हणजे की अपेंड झाला. लक्षात येते. हा L1 काय आहे तुमचं, व्हेरिएबल आहे. L1 काय आहे तुमचं, व्हेरिएबल आहे. अपेंड काय आहे तुमचं, मेथडचं नाव आहे. लक्षात येतंय. मग एक्सप्रेशन काय राहिलं तुमचं, आय डॉट अप्पर. आय डॉट अप्परला काय म्हणणार मी, एक्सप्रेशन. आणि त्याच एक्सप्रेशनला मला इथं राईट डाऊन करायचं. आणि मग माझा जो फॉर लूप आहे त्याला राईट करायचं. फॉर लूप कसं राईट करतो आपण, या पॅटर्नमध्ये. हा तुमचं फॉर लूपचं सिंटॅक्स, फक्त एवढंच. कोलन विदाऊट कोलन, कोलन नाही लावायचं तिथं. काय नाही लावायचं, कोलन नाही लावायचं. चला राईट डाऊन करू आपण आता. सगळ्यात पहिले काय सांगितलं तुम्हाला, एक्सप्रेशन. एक्सप्रेशन काय माझं, आय डॉट अप्पर. ठीक आहे. आय डॉट अप्परला मी काय करणार इथं, राईट डाऊन करणार. स्पेस देणार, स्पेस दिलेलं इथं पण. हां, मग काय लिहिणार मी, माझं फॉर लूप लिहिणार. फॉर लूप कसं लिहिलं होतं वरती, फॉर आय इन एल विदाऊट. आणि आता मी प्रिंट करणार इथं L2. आलं तुमची सेम लिस्ट परत. इथं कोड कसं लिहिलं होतं तुम्ही, चेक करा. पहिले एक एम्प्टी लिस्ट बनवली, त्याला एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. मग फॉर लूप चालू केलं आणि त्याच्या आतमध्ये परत कोड लिहिलं. म्हणजे तुम्ही किती लाईन्स यूज केले इथं, 3 लाईन यूज केले. आपण त्या 3 लाईनचं कोड कशामध्ये कन्वर्ट केलं, एकाच लाईनमध्ये. म्हणून त्याचं डेफिनेशन काय, इट ऑफर्स ए शॉर्टर सिंटॅक्स. सो हा तुमचा ओरिजिनल सिंटॅक्स असं मी म्हणू शकतो. हा तुमचं ओरिजिनल सिंटॅक्स. त्या ओरिजिनल सिंटॅक्सला आपण कशामध्ये कन्वर्ट केलं, शॉर्टर सिंटॅक्स म्हणजे की शॉर्ट सिंटॅक्समध्ये त्याला घेऊन आलो. म्हणजे एका लाईनमध्येच घेऊन आलो. कन्सेप्ट क्लिअर आहे. या एकदा फक्त आहे का, या वरचा जो कोड आहे ना, ह्याला बघा फक्त एकदा. 1 2 3 4 आणि 5 लाईनमध्ये कोड आहे. हा हा किती लाईनमध्ये तुमचं, 5 लाईनचा कोड आहे. ठीक आहे. आपण फक्त या 3 लाईनला या एका लाईनमध्ये कन्वर्ट केले. बाकी तर सगळं तुमचं तसं आहे जसंच आहे. प्रिंट L1 होतं इथं प्रिंट L2 आहे. लक्षात येतोय. आणि मेन लिस्ट जशी आहे तुमची तशीच राहणार, ती पण चेंज नाही झाली. फक्त या 3 लाईनचं कोडमध्ये आपण काय केलं, एका लाईनमध्ये कन्वर्ट केलं. बाकी तुमचं जसं आहे तसंच करू. या कोडला पण राईट डाऊन करा. या कोडला पण राईट डाऊन करा. कारण त्याच्यासोबतच तुम्ही ह्याला कम्पेअर करू शकता जेव्हा तुम्ही त्याला बघणार, ऑब्झर्व करणार. ही गोष्ट समजा.
योगेश चल, याच्यावरतीच आपण अजून एक्झाम्पल्स घेऊ म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थितपणे अंडरस्टँड होईल. चल, काय करतोय इथं, चला त्याला आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये घेऊन येऊ. त्याच्या खाली बघा आता. चला, आता काय प्रॉब्लेम स्टेटमेंट देतोय मी तुम्हाला, सिम्पल देतोय की 1 to 20 नंबर्स आहे. हां, 1 पासून ते 20 पर्यंत काय तुमचे नंबर्स आहे. त्या 1 पासून ते 20 जे नंबर्स असणार आहे ना, त्याच्यामधले मला काय द्या तुम्ही, सगळ्यांचं स्क्वेअर एक तर प्रिंट करून द्या. लक्षात येतोय, सगळ्यांचं काय प्रिंट करा माझ्यासमोर, स्क्वेअरला प्रिंट करा. कन्सेप्ट समजतोय? हां, चला, जर का मला लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा कन्सेप्ट माहीतच नाही आहे तर मी कसं राईट करणार त्या कोडला समजून घ्या. मी काय करणार, एक L3 नावाचं काय करतो इथं व्हेरिएबल बनवतोय. प्रॉब्लेम स्टेटमेंट समजतोय तुम्हाला, 1 ते 20 नंबर घ्यायचे, 1 ते 20 नंबर घ्यायचे आणि त्या 1 ते 20 नंबरचा जो आहे ना त्याला स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचं. प्रत्येक नंबरचं स्क्वेअर कॅल्क्युलेट झाला पाहिजे, बरोबर ना. सो मी काय करणार, एक लिस्ट घेणार, एम्प्टी लिस्ट घेणार. हां, L3 ना व्हेरिएबल बनवलंय, ते L3 मध्ये काय केलंय, एम्प्टी लिस्ट स्टोअर केलेली. आता काय करणार, एक फॉर लूप चालू करणार. फॉर आय इन काय करणार, रेंज किती नंबर पाहिजे मला, सगळ्यात पहिले नंबर जनरेट करावे लागतील. 1 ते 20 पाहिजे, तर काय देऊ इथं रेंजमध्ये, 1 ते 20 नंबर पाहिजे मला. काय देऊ, रेंज फंक्शन. रेंज फंक्शनचा अर्थ काय, डेटा नंबर जनरेट करतो ना तो, बरोबर. तर 1 ते 20 नंबर जनरेट करायचे असतील तर काय कमांड देऊ त्याच्यामध्ये, कन्सेप्ट विसरले का. 3 मेथड त्याच्यामध्ये पण दाखवले होते, सिंगल डेटा, स्टार्ट नंबर आणि एंड नंबर, स्टार्ट नंबर, एंड नंबर आणि स्टेप काउंट. सगळं 1 ते 21. 1-21. हां, काय देणार मी, 1-21 देणार. हां, आता काय करणार मी, L3 डॉट करणार, काय करणार, अपेंड करणार. हां, आणि काय अपेंड करणार, आयला. पण आय डायरेक्ट पास नाही करायचं, त्याचं स्क्वेअर कॅल्क्युलेट करून पास करायचं, बरोबर ना. सो मी काय करू शकतो, डबल स्टार 2 देऊ शकतो त्याला. लक्षात येतोय, कोणतं ऑपरेटर आहे हा, कोणतं, हां, एक्सपोनंट ऑपरेटर. काय यूज आहे ते एक्सपोनंट ऑपरेटरचं, स्क्वेअर कॅल्क्युलेट करणं ते तर सांगू नका मला. इथं जर का मी 3 केलं तर मग काय होईल, सांगा ना काय उपयोग आहे त्याचा. एक्सपोनंट ऑपरेटरचा यूज काय आहे, तुम्ही नाव सांगितलंय मला, ऑपरेटरचं नाव सांगितलंय फक्त, त्याचा यूज पण सांगा. मी असं कोड लिहितोय, आय एक्सपोनंट 2, काय यूज आहे त्याचं, काय अर्थ आहे त्याचं. छोटी छोटी गोष्टीच विचारतो मी, असं पण नाही तुम्हाला असं खूप मोठं कॉम्प्लेक्स नंबरची हां बोला. पॉवर आयची पॉवर 2. आयची पॉवर 2 ची. हां, सो तुमचा जो आय आहे, आय मध्ये काय येणार, एक एक करून नंबर येणार आहे. फॉर लूप काय करणार आता, चल सांगा ते तरी. रेंज फंक्शन काय करणार आता, किती नंबर जनरेट करणार, 1 ते 20 नंबर जनरेट करणार. 1 पासून स्टार्ट करणार, 21 नंबर पण जनरेट होणार का, हां, त्याच्यापेक्षा एक कमी, म्हणजे 1 ते 20 नंबर जनरेट होणार, बरोबर. एवढे नंबर जनरेट झाल्यानंतर एक एक नंबर पायथन पिक करणार आणि कुठं स्टोअर करणार, आय मध्ये स्टोअर करणार. आय मध्ये पहिल्यांदा नंबर कोणता येणार, 1. मग पायथन कुठं जाणार, फॉर लूपच्या आतमध्ये एंटर होणार. मग L3 डॉट अपेंड, म्हणजे L3 काय तुमची व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलच्या आतमध्ये काय, व्हेरिएबलच्या आतमध्ये काय, एम्प्टी लिस्ट. एम्प्टी लिस्ट आहे. त्या एम्प्टी लिस्ट मध्ये काय करा, अपेंड करा. अपेंडचा अर्थ काय, ऍड करा. काय ऍड करायचंय, 1 च्या पॉवर मध्ये 2 ठेवा आणि त्याचं जो पण कॅल्क्युलेशन होईल त्याला ऍड करून टाका, बरोबर.
असं तुमचं प्रत्येक डेटा सोबत होणार. प्रिंट करणार मी आता L3. आला प्रत्येकाचं स्क्वेअर कॅल्क्युलेट होऊन. लक्षात येतोय? हां, आता मला सांगा, ह्याला मला लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये राईट करायचं आहे. कशामध्ये राईट करायचं आहे? L4मध्ये राईट करायचं आहे. बोला कसं राईट करू? मला सांगा ह्याच्यामधलं एक्सप्रेशन काय, सॉरी L3 काय, अपेंड काय तुमचं, आणि एक्सप्रेशन काय होणार मग तुमचं? हाच होणार ना. सो तुम्ही जेव्हा राईट करणार लूपमध्ये, सो तुम्ही काय लिहिणार तिथं? आय एक्सप्रेशन. आणि आता जो फॉर लूप तुम्ही चालवलं होतं त्या फॉर लूपला तुम्ही काय करणार? तिथं राईट करणार फॉर आय इन रेंज. रेंजमध्ये काय होतं? 21 कोलन द्यायचंय. इथं तर दिलंय ना कोलन, लिस्टमध्ये नाही द्यायचंय. हां, सो कन्सेप्ट लक्षात येतोय. आता काय करणार? प्रिंट L4 करणार. आलं सेम परत एकदा. लक्षात येतोय? हा महत्त्वाचा आहे आणि ह्याला तुम्हाला यूज करायचं आहे हे कन्सेप्ट. हे प्रत्येक वेळेस मला हा दाखवण्याची गरज नाही आहे. प्रत्येक वेळेस काय असं कोड लिहित नाही वाचणार आहे तुम्ही आणि मग तुम्ही लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचं कोड लिहिणार. हा आत्ता लिहितोय आपण फक्त तुम्हाला अंडरस्टँड व्हावं. एक्सप्रेशन कुणाला म्हणायचं इथं मी म्हणतोय ना, पहिले एक्सप्रेशन पुट करा. सो एक्सप्रेशन डायरेक्टली तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की इथं मला हा पुट करायचा. लक्षात येतोय? इथं मग व्हेरिएबल नेम ॲपेंड बिपेंड काय नाही राहिलं आणि मग डायरेक्ट तुमचं फॉर लूप चालू झाला पाहिजे आणि कोड तुमच्या समोर असतं. हा कशासाठी यूज करायचा लिस्ट कॉम्प्रिहेन्शन? जेव्हा तुमच्याकडे असे स्मॉलर टास्क आहे परफॉर्म करण्यासाठी. हां, जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक डेटाला अप्पर केसमध्ये कन्वर्ट करा आणि स्टोअर करा. हां, एखादा नंबर आहे त्याचं काय कॅल्क्युलेट करा? स्क्वेअर कॅल्क्युलेट करा. काहीतरी मॅथमॅटिकल ऑपरेशन सिम्पल आहे, एक एक लाईनीचं कोडमध्ये फिट होऊ शकतो, तेच तुम्ही लिहिणार. तेच जर का फॉर लूपच्या आतमध्ये मी 10-15 लाईनीचं कोड लिहितोय तर तो कोड इथं फिट नाही होणार. त्याला आपण इथं फिट करण्याचा प्रयत्न पण नाही करणार आणि जर का तो फिट झाला पण तरी पण आपल्याला त्याचा यूज नाही करायचा आहे, कारण तो बॅड प्रॅक्टिस झाली. हे गोष्ट लक्षात घ्या. प्रोग्राम लिहिण्याची एक रॉंग प्रॅक्टिस मी त्याला म्हणणार, कारण तो रीडेबल कोडच्या फॉर्मॅटमध्ये नसणार आहे. त्या कोडला आपण प्रॉपर वेमध्ये रीड नाही करू शकत. या कोडला रीड होऊ शकतो. हा किती घे एवढाच कोड आहे तुमचा. अजून जर का वाढला तरी पूर्ण इथपर्यंत तरी आला तरी सुद्धा तो वाचू जाऊ शकतो. म्हणजे मी त्याला रीड करू शकतो, ॲटलिस्ट त्याला अंडरस्टँड करू शकतो की तो कोड काय लिहिलेला आहे. पण जर का मी 15-20 लाईनीचा कोड असेल लिस्टमध्ये उतरत बसलो तर ते मला कधीच समजणार नाही नेमकी मी तिथं काय राईट केलं. कन्सेप्ट समजतोय तुम्हाला? हां, सो जेव्हा कॉम्प्लेक्स कोड तुम्ही राईट करणार ना तेव्हा नॉर्मल आपली ही जी मेथड आहे ना ह्यालाच यूज करायची. कन्सेप्ट समजतोय? पण जेव्हा अशी शॉर्टर कोड आहे ज्याला तुम्ही एका लाईनमध्ये इझिली राईट करू शकता, इझिली कोड तुमचा रन होऊ शकतो, तर जेव्हा मी असं एका लाईनमध्ये कोड लिहितोय ना तर माझी जी प्रोसेसिंग स्पीड आहे ना ती तर नक्कीच कमी यूज होती, लेस होती माझी. पायथन आपलं इंटरप्रिटरला फॉलो करतो, तो लाईन बाय लाईन कोडला एक्झिक्यूट करत बसतोय. इथं जेव्हा एकाच लाईनमध्ये कोड लिहिलं तर तो एक सोबत पूर्ण ही लाईन पिक करणार, त्याला एक्झिक्यूट करून टाकणार. ॲज कम्पेअर टू हा जो एवढा कोड लिहिला, नक्कीच हे 2 लाईनचं कोड फास्टर एक्झिक्यूट होईल असं मी सांगतो. म्हणून आपण लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा कन्सेप्ट वापरणार, पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही नाही सुटणार लिस्ट कॉम्प्रिहेन्शनला. सो जेव्हा पण असे सिम्पल टास्क तुम्ही परफॉर्म करणार आहे, मीडियम लेवल टास्क आहे, लगेच क्लिक झाला पाहिजे की इथं लिस्ट कॉम्प्रिहेन्शनला यूज करू शकतो. कशाला मी इथं 4-5-6 लाईनीचा कोड लिहित बसू, इथं मी एका लाईनमध्ये त्याला फिट करू शकतो. जर का तुमचा कोड जातोय 10, 15, 20, 25 लाईन्स, तिथं नका यूज करू. तिथं मी स्वतः पण यूज नाही करणार. इनिशियल जेव्हा तुम्ही ते कॉम्प्लेक्स कोड लिहिणार तेव्हा जसं नॉर्मल पॅटर्न तुम्हाला शिकवलेलं आहे त्याच पॅटर्नमध्ये लिहा. लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचं तिथं जाऊ पण नका सुरुवातीला. कॉन्सेप्ट समजतोय ना लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचं? सिंगल लाईनमध्ये कोड कसं लिहितोय, म्हणून तुमच्यासाठी पहिले ओरिजिनल कोड आपण लिहितोय जो नॉर्मल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे आणि मग आपण त्याला लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये कन्वर्ट करून घेतोय. कारण सिंटॅक्स समजा, पहिल्यांदा मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, एक्सप्रेशन. कुठं आहे सिंटॅक्स?
हां एक्सप्रेशन लिहायचं आहे आणि फॉर लूप. एक्सप्रेशनला आयडेंटिफाय करणं थोडंसं शिका. एक्सप्रेशन म्हणजे काय असतोय? एक्सप्रेशन म्हणजे की असं कोड जो सॉल्व्ह होणार आहे, काहीतरी डेटा देणार आहे आणि तो डेटा जेव्हा भेटल तेव्हा त्या लिस्टमध्ये तो पुट केला जाईल, त्याला आपण म्हणणार एक्सप्रेशन. सिम्पल भाषेमध्ये सांगणार एक्सप्रेशन कुणाला भेटणार? तो एक्सप्रेशन घेऊन काहीतरी सॉल्व्ह होईल, काहीतरी डेटा भेटेल तुम्हाला त्याच्यामध्ये आणि त्या डेटाला कुठं पुट करणार तुम्ही? त्या एम्प्टी लिस्टमध्ये पुट करणार असं, तेव्हा त्याला आपण म्हणणार, त्या कोडला आपण एक्सप्रेशन म्हणणार. बेसिक्स क्लिअर करा. अच्छा द्या लक्ष. आता पुढचा कोड करा. आता लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये थोडं अजून डिटेलमध्ये जाऊ आणि आता आपण कोणतं सिंटॅक्स स्टडी करणार आहे? चला लक्ष द्या. आता मी तुम्हाला सिंटॅक्स दाखवतोय. एक्सप्रेशन, एक्सप्रेशन, त्याच्यानंतर तुमचं येणार स्पेस, त्याच्यानंतर तुम्ही लिहिणार फॉर लूप, त्याच्यानंतर परत देणार तुम्ही स्पेस आणि मग तुम्ही इथं राईट करणार इफची कंडिशन. आता आपण इफ कंडिशन सोबत उतरलेलो आहे. आता आपण इफच्या कंडिशन सोबत उतरलेलो आहे. हे कन्सेप्ट समजू. आता सिंटॅक्स परत बदललेलं आहे. चला पहिले नॉर्मल कोड लिहू. पहिले नॉर्मल कोड लिहू आणि मग आपण जाऊ आपल्या लिस्ट कॉम्प्रिहेन्शनकडे. चला काय आता परत एकदा प्रॉब्लेम स्टेटमेंट काय? चला समजून घ्या. आता प्रॉब्लेम स्टेटमेंट काय? चला परत एकदा काय करतोय, एक लिस्ट इथं क्रिएट करणार. मी काय करणार? इथं एक लिस्ट क्रिएट करणार. त्या लिस्टमध्ये परत आपले जे फ्रुट्सचे नाव होते ना वरती, त्यालाच कॉपी करून आपण पेस्ट करू. ठीक आहे. आता मी काय सांगतोय, परत एकदा मी काय सांगतोय, जो डेटा आहे ना तुमचं, तो अप्पर केसमध्ये अपेंड होऊन काय अप्पर केसमध्ये कन्वर्ट होऊन डेटा आला पाहिजे. प्रिव्हियस स्टेटमेंट पण त्याच्यामध्ये एक मी ॲडिशन केलेलं आहे की तोच फ्रूट नेम येईल ज्या फ्रूटच्या नावामध्ये ए कॅरेक्टर प्रेझेंट असेल. कन्सेप्ट लक्षात येतोय? आता परत एकदा आपल्याकडे सेम लिस्ट आहे, त्याच्यामध्ये सेम फ्रूट्स नेम आहे, पण आता त्या फ्रूटमधले सगळे नावं येणार का? नाही. मी कोणते नावं सांगतोय? ज्या नावामध्ये ए कॅरेक्टर प्रेझेंट असेल तोच नाव येईल, पण तो जो नाव येईल ना तो पण अप्पर केसमध्ये कन्वर्ट होऊन येईल. नॉर्मल नको आहे मला. मी 2 कंडिशन्स लावलेले. पहिली कंडिशन काय? तोच फ्रूट नाव येणार आहे ज्याच्या नावामध्ये ए कॅरेक्टर आहे आणि दुसरी कंडिशन काय? की जो फ्रूट नेम येईल तो अप्पर केसमध्ये कन्वर्ट होऊन येईल. क्लिअर आहे? काय लिस्ट होती आपली? कुठं आहे ती लिस्ट? चला ह्याच्यामध्ये. आता हे जे फ्रूट्स आहे त्याच्यामध्ये सगळे ए प्रेझेंटच आहे. काय करावं लागेल आपल्याला? त्यालाच कॉपी करू, खाली घेऊन जाऊ. काय करणार आता? एक फॉर चालवणार. नाही सॉरी, पहिले काय करणार मी? L5 इक्वल टू काय करणार? एम्प्टी लिस्ट बनवणार. मग फॉर आय इन काय करणार? कशावरती चालवणार? L वरती चालवणार. कोलन लावणार. कोलन लावल्यावरती काय करणार मी? आतमध्ये एंटर होणार. आता कंडिशन काय माझी? व्यवस्थित आहे. सगळ्यात पहिले फॉर लूप कशावरती चालणार? या कंटेंटवरती चालणार. बरोबर? या कंटेंटवरती चालणार. पहिल्यांदा डेटा कोणता पिक करणार? तो ॲपल. कशामध्ये स्टोअर करणार? आय नावाच्या व्हेरिएबलमध्ये काय करणार? तो माझ्यासाठी स्टोअर करणार. चला आयमध्ये ॲपल स्टोअर झाला. आता मी काय सांगतोय? इफ ए इन आय, काय सांगतोय मी? L5 डॉट काय करा? अपेंड करा. पण अपेंड करताना पण आयला कशामध्ये कन्वर्ट करा? अप्पर केसमध्ये कन्वर्ट करा. कन्सेप्ट समजतोय आता? आता सगळं डेटा अपेंड होणार का लिस्ट 5 मध्ये? नाही. आता कोणता डेटा अपेंड होईल? ज्याच्यामध्ये तुमचं ए कॅरेक्टर प्रेझेंट असेल तोच डेटा तुमचा काय होणार? अपेंड होणार. तर मला सांगा कोणकोणता डेटा मग अपेंड होईल?
लिस्ट तुमच्या समोर आहे, बघून सांगू शकता? किवी सोडून सगळे? काय करू मी तुमचं? बोला. काय ॲपल ॲपल काय करताय? काय आलं? काय आलं? का नाही आलं ॲपल? हा जो ए इथं प्रेझेंट आहे त्या पूर्ण लेटरमध्ये अप्पर केसमध्ये आहे. तुम्ही इथं काय चेक करताय? ए स्मॉल एला चेक करताय. चला आता तुम्ही लिहा त्याच्यासाठी लिस्ट कॉम्प्रिहेन्शन जमल? हां, फॉर लूप सोबत कोलन नाही लावायचं, इफच्या कंडिशनचं पण कोलन नाही लावायचं. म्हणजे हा सिंटॅक्स आहे ना तुमचा, एक्सप्रेशन, फॉर लूप आणि इफ कंडिशन. पहिले एक्सप्रेशन लिहा, मग स्पेस द्या, मग फॉर लूप लिहा, मग परत स्पेस द्या आणि मग इफ कंडिशन द्या, पण कोलन नाही लावायचं. तुमचं तयारी लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. झालं? कसं आहे ना तुमचं लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. सगळ्यात पहिले काय लिहायचं आहे? एक्सप्रेशन. एक्सप्रेशन काय? आय डॉट अप्पर. फॉर लूप काय? फॉर आय इन एल. इफची कंडिशन काय? इफ ए इन आय. असंच आहे का? तर सिंटॅक्स दाखवलं ना तुम्हाला. हा तुमचा ओरिजिनल कोड होता. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? सगळ्यात पहिले तर फॉरची कंडिशन तर ही फिक्स झाली, ही लाईन फॉरमध्ये गेली, ही लाईन तुमची इफमध्ये गेली. राहिलं काय तुमचं? हीच लाईन नाही राहिली ना. याच्यामध्ये आता एक्सप्रेशन कोणतं येणार तुमचं? आय डॉट अप्परच येणार परत एकदा. बघा सेम आउटपुट येतोय.
हा कन्सेप्ट बघायचा आता. लिस्ट कॉम्प्रिहेन्शन मधलं आता तिसरं सिंटॅक्स दाखवतोय. तिसरं सिंटॅक्स आहे, व्यवस्थितपणे बघा. आता हा इम्पॉर्टंट आहे. चला आता तुमचं पहिले परत काय आहे ना एक्सप्रेशन. हां आता तुमचं काय आहे ना इफ कंडिशन. आता काय आहे ना तुमची इफ कंडिशन. त्याच्यानंतर काय येणार तुमचं एल्स कंडिशन. हां एल्स कंडिशन येणार. चला एल्स कीवर्ड लिहिणार, सॉरी तुम्ही एल्स कीवर्ड लिहिणार. त्याच्यानंतर येणार एल्सचं एक्सप्रेशन. काय येणार त्याच्यानंतर एल्स मधलं एक्सप्रेशन. मग तुमचं शेवटी असणार तुमचं फॉर लूप. कारण आता इथं काय आलेलं आहे, फॉर लूप आलंय, इफ एल्स पण आलेलं आहे. लक्ष द्या. आता याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला समजायचं आहे. आता इथं दोन एक्सप्रेशन्स आलेले. किती? दोन एक्सप्रेशन्स आलेले. आता हा जो एक्सप्रेशन आहे हा कधी येईल, जेव्हा इफची कंडिशन तुमची ट्रू होईल. आणि हा एक्सप्रेशन कधी येईल, जेव्हा इफची कंडिशन फॉल्स होईल, म्हणजे की एल्स पार्टचं कोड तुमचं एक्झिक्यूट होईल. लक्षात येतोय? समजतोय ना? दोन एक्सप्रेशन्स आहे. आता कन्फ्यूज नका होऊ. हा एक्सप्रेशन कधी कोणासाठी आहे, इफ कंडिशनचं एक्सप्रेशन आहे. हा एक्सप्रेशन कोणाचं आहे, एल्सचं आहे, असं समजा. काय करायचं आपण, एक असं कोड घेऊ आपण. परत एकदा आपण 1 to 20 मधले जे नंबर्स आहेत हां त्यांना घेऊ. आणि कोणतं नंबर इव्हन आहे कोणतं नंबर ऑड आहे त्याला आपण काय करू, प्रिंट करू. बरोबर ना? तर नॉर्मल कोड कसं लिहिणार सांगा. चल काय बनवतोय, L7 नाव, L7 एम्प्टी लिस्ट बनवतोय. फॉर आय इन रेंज, रेंजच्या आतमध्ये देतोय परत एकदा 1,20. चल बोला आता पुढं काय देऊ, सॉरी 1,21. आय मॉड्युलस 2 हां इक्वल टू 0. काय करणार मी, L7 डॉट अपेंडच्या आतमध्ये काय करणार, काय असतं जर का एखाद्याचा नंबरचा मॉड्युलस 0 आला तो नंबर कोणता असतो, इव्हन कोड त्याला तर सांगा ना. काय करणार तुम्ही, आणि एल्स काय लिहू, बस होईल असं का नाही म्हणा. काय प्रिंट करू, बोला. बोला तुमच्यासाठीच आहे ते. ते सोडून द्या मला.
काय चुकलं त्याच्यामध्ये? मग म्हणून विचारलं पण होतं मी, बरोबर आहे का, होईल का प्रिंट? बोला ऑनलाईन मेंबर्स, काय करू त्या कोडमध्ये? हम्म? अरे बोला ना पटकन, काय अडचण आहे ती? ऑनलाईन मेंबर्स बोला. सर 2 लिस्ट क्रिएट केल्या का एमटी, सेपरेट दोन सेपरेट एम्प्टी लिस्ट का? एक इव्हन साठी एक ऑड साठी. नको आहे, मला एकच लिस्ट ठेवायची. मला नको आहे दोन लिस्ट, मी एकच लिस्टमध्ये अपेंड करणार सर. एक तर पहिली गोष्ट, तुम्ही एरर तरी बघताय का? काय बघताय मग त्याच्यामध्ये, काय वाचताय? काय बोल ना, बरोबर आहे ना. एवढं काय टाइम लावते त्याच्या बोलायसाठी? सगळेजण थांबले, मला काय जात नाही, बसा इथंच रात्रभर बसाव. हां, सिंगल आर्ग्युमेंट पास होईल त्याच्यामध्ये. तुम्ही किती आर्ग्युमेंट पास केलेले? 2. मग काय करू त्याच्यासाठी बोला. मला पाहिजे, मला नंबर पण आला पाहिजे आणि त्या नंबर सोबत मला दाखवायचं आहे की तो इव्हन आहे का ऑड आहे. समजतंय का तुम्हाला? म्हणजे असं 1 आहे तर 1 काय ऑड आहे का इव्हन आहे असं आला पाहिजे. काय करू? ओके चला, कोडच दिलाय आपल्याला. काय कोड दिलंय? एवढं मोठं कशाला? 80 आणि 1 मध्ये किती मोठी लिस्ट होती? आलं तुमचं. त्यांनी ब्रॅकेटच्या आतमध्ये परत एकदा ब्रॅकेटला पुट केलं. तुम्ही इथं स्क्वेअर ब्रॅकेट्स पण करू शकत होते.
काय केलं आता तिथं? समजलं का ते? दोन्ही पण कोड समजा, काय अडचण नाही. हां काय करून घ्या. चलो लिस्ट कॉम्प्रिहेन्शन लिहा आता तुम्हीच. जमल का? सिंटॅक्स आहे इथं समोर आहे तुमच्या. एक्सप्रेशन, इफ, कंडिशन, एल्स, एक्सप्रेशन आणि फॉर लूप. कर. आता दोन्ही पण कोड आहे. कोणतं एक्सप्रेशन कुठं लिहायचं ते पण बघा. 2 एक्सप्रेशन्स आहेत तिथं. झालं कोणाचं? झालं? नाही? हम्म? Okay. सायलीने कोड दिलाय. हेल्प 5 even okay if I greater than 0 equal to 0 else नंतर परत एक्सप्रेशन.
झालं. चल बघा. कसं केलंय आता लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये सेम तोच कोड आहे. परत आपण एक्सप्रेशन, पहिलं एक्सप्रेशन कुणाचं असणार आहे तुम्हाला सांगितलं होतं, इफचं एक्सप्रेशन असणार आहे तो बेसिकली. इफचं एक्सप्रेशन असणार, तो इफ स्टेटमेंटच्या आतमधलं एक्सप्रेशन ना बेसिकली. ठीक आहे. सो इफ स्टेटमेंट कुठे आहे तुमचं, इथं होतं. त्या इफच्या आतमध्ये जर का तुम्ही गेले तर एक्सप्रेशन काय तुमचं, हाच एक्सप्रेशन आहे ना. सो त्या एक्सप्रेशनला कुठं पेस्ट करणार तुम्ही, एक्सप्रेशनच्या जागेवरती. मग स्पेस द्या, इफचं स्टेटमेंट तसंच राईट करा, त्याच्यामध्ये पण काही चेंज नाही होणार आहे. विदाऊट कोलन द्यायचं आहे. ठीक आहे. मग एल्स करा, एल्स पण विदाऊट कोलन द्या. एल्सचं जो पण एक्सप्रेशन आहे त्याला सुद्धा देखील पिक करा आणि तिथंच पुट करा. त्याच्यानंतर फॉर आय इन रेंज, फॉर लूप जसं तसं चालणार तुमचं. ब्रॅकेट कम्प्लीट L5. चेक करू काय होतंय. हां आलं तुमचं इथे 1 ऑड 2 इवन 3 ऑड काय ते एक्सप्रेशन बघून घ्या. समजतोय. नॉर्मल कोड समजा, नॉर्मल कोड समजलं की लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये फक्त सिंटॅक्स समजायचं. सिंटॅक्स समजलं की तुमचा कोडचा जो पण आउटपुट आहे तो तुमच्या समोरच आहे. एवढे तुम्हाला 2-3 क्वेश्चन्स मी लिस्ट कॉम्प्रिहेन्शन टाईप करेन, तुम्ही मला फक्त सांगा की लिस्टमध्ये काय जाईल म्हणजे. ठीक आहे. ते झालं की संपलं मग आपलं लिस्टमध्ये. मग इम्पॉर्टंट कन्सेप्ट अजून एक आहे, कॉपी मेथड म्हणून आहे. आणि मग नेस्टेड लिस्ट म्हणून एक राहिलेलं आहे. सो नेस्टेड लिस्ट पण समजून घ्यायचं आहे. आणि परत त्याची इंडेक्सिंग आणि स्लायसिंग परत बदलणार. जशी नॉर्मल इंडेक्सिंग स्लायसिंग होती, नेस्टेड लिस्टमध्ये परत थोडीशी चेंज होती, पण अंडरस्टँड होण्यासारखी. सो ते पण समजून घेऊ आणि मग लिस्ट टॉपिकला एंड करू. उद्या थोडं लवकर जॉईन करा. ठीक आहे. टाईमवरतीच सेशन चालू करायला बघेल मी, म्हणजे लिस्ट उद्या कम्प्लीटच होईल पूर्ण. समजून घ्या. सगळे तुमच्यासमोर 3 वेगवेगळे लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचे सिंटॅक्स मांडले. आता पहिलं सिंटॅक्स होतं आपलं नॉर्मल, कोणतं होतं, एक्सप्रेशन आणि फॉर लूप.
त्याच्यानंतर आपलं सिंटॅक्स होतं एक्सप्रेशन, फॉर लूप आणि इफ कंडिशन, आणि मग सिंटॅक्स झालं एक्सप्रेशन. मग त्याच्यामध्ये थोडं चेंज होणार, पहिले इफ कंडिशन येणार, मग एल्स कंडिशन येणार, आणि मग तुमचं फॉर लूप चालणार. एक्सप्रेशन्स काय असतात त्यांना समजून घ्या. एक्सप्रेशन म्हणजे कोड नाही, हे कन्सेप्ट क्लिअर करा डोक्यात. कोडला तिथं पुट नाही करायचं. एक्सप्रेशन म्हणजे तो डेटा, तो कोड. बेसिकली एक्सप्रेशन म्हणजे तुमचं पूर्ण कोड नसणार आहे असं समजा, जर का कोडमध्ये समजताय हां, तर एक्सप्रेशन म्हणजे तुमचा तो कोड असणार आहे. तर कोणता कोड येतो, जो काहीतरी तुम्हाला अपडेट करून देणार आहे, काहीतरी त्याच्यामुळे तुमचा डेटा चेंज होत आहे, आणि जो फायनल डेटा आहे त्या फायनल डेटाला तुम्ही त्या लिस्टमध्ये पुट करणार आहे, त्याला आपण एक्सप्रेशन म्हणतो. बाकी मग तुमच्या समोर आहे आता नॉर्मल प्रत्येक सिंटॅक्स तुम्हाला पहिले नॉर्मल कोडमध्ये दाखवलंय, आणि मग त्यालाच आपण लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये घेतलेलं आहे. कारण नॉर्मल कोड समजलं तर लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये फक्त सिंटॅक्स समजायचं. मी परत तेच सांगेल तुम्हाला. सो अंडरस्टँड करा प्रत्येक कोड लाईन बाय लाईन. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. यूज करा. जर का नाही जमलं लिस्ट कॉम्प्रिहेन्शन, मग नॉर्मल मेथड तर करायचंच नाही, दुसरा ऑप्शनच नाही तुमच्याकडे. स्टॉप करू. अच्छा, प्रेझेंटी ऑन करतोय, लावून घ्या प्रेझेंटी. असाइनमेंटचं काय स्टेटस आहे? तुमची असाइनमेंट रेडी केली मी, पुढचे 2 आत्ता पुट करून देतो मी तुम्हाला. अटेंडन्स ऑन झाली, लावून द्या.